राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण गेली 2 ते 2.5 वर्ष रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या तब्बल 17 जागांसाठी लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आणि या निवडणुका फक्त जागा भरण्यापुरत्या मर्यादित नसून त्या राज्यातील सत्ता समीकरणांवर, पक्षांतर्गत गटबाजीवर आणि आगामी राजकीय रणनीतींवर मोठा परिणाम करू शकतात. महायुती आपलं वर्चस्व कायम ठेवणार का, की महाविकास आघाडी काही भागात अनपेक्षित धक्का देणार? स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आकडेवारी कोणाच्या बाजूने आहे आणि या निवडणुकीत कोणते जिल्हे सर्वाधिक चर्चेत आहेत? चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय आझाद मराठी. राज्यातील आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल 17 प्रलंबित जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून या जागा रिक्त असल्यामुळे विधान परिषदेचे संख्याबळ कमी झाले होते. त्यामुळे वरिष्ठ सभागृहातील राजकीय संतुलनही काही प्रमाणात बदललेलं दिसत होतं. आता या निवडणुकांमुळे विधान परिषद पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निवडणुका इतक्या उशिरा का होत आहेत हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न होणं. कारण विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या सदस्यांसाठी मतदान हे स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडून आलेले सदस्य करतात. त्यामुळे संबंधित संस्थांची निवडणूकच झाली नसेल तर विधान परिषद निवडणूक घेणं शक्य होत नाही. मात्र आता अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. नियमानुसार एखाद्या मतदारसंघात किमान 75% मतदार उपलब्ध असतील तर निवडणूक घेता येते. सध्या ही अट पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. त्यापैकी तब्बल 17 जागा रिक्त आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलं आहे. पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, नागपूर आणि संभाजीनगर, जालना या महत्त्वाच्या जिल्ह्यातील जागा सर्वाधिक चर्चेत आहेत. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघांमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुका थेट जनतेतूनच होत नाहीत. इथे मतदान करतात ते स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडून आलेले सदस्य. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक समीकरणं, गटबाजी, वैयक्तिक संबंध आणि राजकीय समन्वय अधिक महत्त्वाचा ठरतो. अनेकदा पक्षाकडे संख्याबळ असूनही अंतर्गत नाराजी किंवा स्थानिक गटबाजीमुळे निकाल उलटू शकतो. महायुतीकडे सध्या सत्तेचा फायदा आहे. शिवाय अनेक स्थानिक संस्थांमध्ये त्यांचं संख्याबळही मजबूत आहे. त्यामुळे बहुतांश जागांवर महायुतीची बाजू वरचढ मानली जात आहे. मात्र राजकारणात आकडेवारी इतकीच महत्त्वाची असते ती अंतर्गत एकजूट. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील नाराजी, इच्छुकांमधील स्पर्धा आणि गटबाजी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे महाविकास आघाडी काही मतदारसंघांमध्ये मजबूत नेतृत्वाच्या जोरावर धक्का देण्याच्या तयारीत आहे. विशेषतः ज्या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचं स्थानिक पातळीवर मजबूत अस्तित्व आहे तिथे निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमुळे पक्षांतर्गत लॉबिंगलाही वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मुंबईत आणि आपल्या जिल्ह्यात राजकीय संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. कारण विधान परिषद ही अनेकदा पक्षातील निष्ठावंत नेते, पराभूत उमेदवार किंवा संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं व्यासपीठ मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुका झाल्यास विधान परिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. सत्ताधारी आणि विरोधकांच्या ताकदीनं गणित बदलू शकतं
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा राजकारणासाठीही या निवडणुकांकडे सेमी फायनल म्हणून पाहिलं जात आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुका अनेकदा अनपेक्षित निकालांसाठी ओळखल्या गेल्या आहेत. क्रॉस वोटिंग असो, बंडखोरी आणि शेवटच्या क्षणी बदलणारी राजकीय भूमिका यामुळे अनेकदा निकाल धक्कादायक ठरले आहेत. त्यामुळे यंदाही काही मोठे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार का? कोणत्या पक्षाला सर्वाधिक फायदा होणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.